त्यांच्या दोघांचं जलवाचं उदो उदो ही आपली सगळी पोरा आपल्या माऊलीच्या भेटीला आलेला आहे. म्हणजे आपला हरण्या. मित्रांनो इकडे बघू शकता आपला द्वारलीकरांचा एक हरण्या हिंदकेसरी आणि त्याला म्हणजे आपल्या 30 गावची मानाची पालखी आहे. ती पालखी येणार आहे तोपर्यंत इथं वेटिंगला आहे. एक आपला पालखीचा एक रूप चांगला असं वाढवण्यासाठी म्हणजे एकदम आनंदाचा क्षण येईल. म्हणजे एक आपला देव नंदी महाराज म्हणजे आपल्या याच्या पालखीची शोभा वाढवण्यासाठी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपला हरण्या. तर एक आता बाकीचे नंदी आपलं घाटावरती पळायला गेलेले आहेत. एक आपल्या हरण्याने शोभा वाढवलेली आहे. काका काय बोलाल, काय आनंद आहे? काय ना आनंद. आज योगायोगाने पालखीच माझ्या दाराची आहे आणि त्या पालखीचं आगमन आणि त्याच्या स्वागतासाठी आज आपण हरण्या आणि आमचे सर्व परिवार त्या पालखीच्या स्वागतासाठी उभे आहेत. म्हणजे तुम्ही तिकडे का नाही आले? नाही, आमंत्रित होता. माझ्या इथं पण पिपलाशी आजचीच पालखी निघालेली आहे. त्यांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम माझा असतो. तर मी आज त्यांच्या जेवणाच्या सोयीमुळे मला तिथे येता आला नाही. पण आज आता जाणाऱ्या 30 गावच्या पायी पालखीच्या दर्शनासाठी आम्ही दोघेही इथं सज्ज झालो. तर दादा म्हणजे असं किती वर्षापासून आपल्या हरण्याला मान मिळतोय? मान हरण्याला समजा आता समजा एक 3-4 वर्ष झाली. 4थं वर्ष चालू आहे 2023 पासून. 23, 24, 25 आणि आताचा यो आलेला नवीन वर्ष 26. माणसाला ओढ होती का आपले जवळचे नंदी आहेत ते तरी म्हणजे आपल्या कार्यक्रमात उपस्थिती दाखवावी? कार्यक्रमात उपस्थितीत आहेच आहे आणि त्याच्यासाठीच आता तुम्ही दाखवलं पण यूट्यूबच्या मार्फत की हरण्या हा रस्त्यावर येऊन पालखीच्या आगमनासाठी थांबलेलं आहे, स्वागतासाठी आहे. तर दादा कधी उतरवलं आपल्या घाटावरून हरण्या? घाटावर थांबतच नाही, फक्त मैदानासाठी जातो आणि घरी येतो. आता लास्ट मैदान कधीचं झालं? आता लास्ट एक 3-4 दिवसापूर्वी झाला आणि आता वापस दुसरी येणाऱ्या मैदानाला जाईल. आता येणारं मैदान कोणतं असेल? आता येणारा एक 11 तारखेचा इथं मुलशीमध्ये आहे. त्याच्यानंतर 14 तारीख नागटाणा आहे. 17 तारीख औंधचा आहे महाराष्ट्र केसरी. तर दादा काही पायरा वगैरे ठरलेला आहे का? पायरा टाईमावरतीच आपण ठरवतो, असा कोणाला शब्द देऊन नाही. त्याच्यामुळं आता पालखी आली, पालखीचा आपण आणि आपला गुज्जर गुज्जर. चला धन्यवाद. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला हरण्या प्रत्यक्ष रोडवरती येऊन पालखीची वाट बघत आहे आणि तो क्षण आलेला आहे. आता पालखी आली, आता दर्शन घेतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये आपली माऊलीची पालखी आलेली आहे द्वारलीमध्ये. एकविरा माता की जय. तर आता मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता हरण्यास होत आहे. त्यांच्या दोघांचं जलवाचं एक मिनिट. तर मित्रांनो इकडे बघा आपल्या हरण्याचं दर्शन होत आहे. द्वारलीमध्ये एक रॉयल एंट्री. उदो उदो एक मिनिट आहे आहे. साईड दे ना जरा. एक आपले दादा आहेत ते आपल्याला हरण्याला मुलामध्ये बघतात आणि आज त्यांना प्रत्यक्ष आनंद होत आहे. आपला हरण्याला एवढा मान भेटतो पालखीचा.
तर मित्रांनो, आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्याचे रक्षक, त्यांची म्हणजे एक अप्रतिम मूर्ती बनवलेली आहे. त्याच्यात आपल्या पालखीला एक वेगळंच लुक आलेलं आहे. आणि आपली भारत माता तिसाई माऊली. आपला हा बघा ना किती सुंदर सजवले. बाबा काय नाव आहे याचा? देवा. तर या देवानी सुद्धा आपल्या पालखीची एक वेगळीच शोभा वाढवलेली आहे. तर काय बोलाल बाबा, किती वर्षापासून आणतात आपल्या देवाला? हा, किती? पहिलंच वर्ष. तर काय आनंद आहे तुम्हाला, कसं वाटतं पालखीला आपल्याला मान भेटतोय आपल्या देवाला? एकदम चांगला आनंद. मारत नाही ना बाबा? बाबू बाबू बाजू. जय. चला भाऊ, चला बाय बाय.